सुप्रभात. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 128. भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्याला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसेच आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊन देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यांमधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचामध्ये मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर ते आवडणार नाही. तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहील. तसेच भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भीती नाहीशी वाटत. विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या भगवंताच्या इच्छेने होत आहेत ही जाणीव ठेवून आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंतांची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही असली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत राहावे. त्यांच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्यांची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय दूर होणार नाहीत. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला पण तुझ्या प्राप्तीशिवाय कशातच सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी या स्वतःच्याच आड येत आहे तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख तू मला पटवून दे आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. हे भगवंता, तू मला आपलं म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान हे येतेच. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.